नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीला उपयुक्त असणारे अत्यंत महत्त्वाचे जनरल नॉलेज तसेच मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। प्रश्न पहिला, देशात पोलीस हुतात्मा दिवस कोणत्या दिवशी पाळला जातो? पर्याय क्रमांक 1 20 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 2 21 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 3 16 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 4 25 ऑक्टोबर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 21 ऑक्टोबर। देशात पोलीस सेवेमध्ये काम करताना शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मृतिप्रित्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन किंवा पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणता दिवस ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 21 ऑगस्ट, पर्याय क्रमांक 2 12 ऑगस्ट, पर्याय क्रमांक 3 15 ऑगस्ट आणि पर्याय क्रमांक 4 9 ऑगस्ट। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 9 ऑगस्ट। 9 ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो। प्रश्न तिसरा, ब्रिक्स परिषद 2026 खालीलपैकी कोणत्या देशात सप्टेंबर महिन्यात होणार आहे? पर्याय क्रमांक 1 ब्राझील, पर्याय क्रमांक 2 रशिया, पर्याय क्रमांक 3 भारत आणि पर्याय क्रमांक 4 दक्षिण आफ्रिका। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत। लक्षात ठेवायचं आहे, येणाऱ्या पोलीस भरतीसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। प्रश्न चौथा, शाब्बास, तुमच्या संघाने आज सामना जिंकला, कर्म ओळखा। पर्याय क्रमांक 1 शाब्बास, पर्याय क्रमांक 2 सामना, पर्याय क्रमांक 3 तुमचा आणि पर्याय क्रमांक 4 संघ। तर कर्म ओळखण्यासाठी आणि कर्ता ओळखण्यासाठी क्रियापदाला कोणी, कोणता, कशाने असे प्रश्न विचारावे लागतात। तर आपण कर्म ओळखण्यासाठी क्रियापदाला प्रश्न विचारू। याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? जिंकला। तर जिंकणारा कोण? संघ। संघ हा झाला कर्ता आणि जिंकण्याची क्रिया कशावर होत आहे? सामन्यावर। म्हणून या प्रश्नामधील कर्म आहे सामना, पर्याय क्रमांक 2। प्रश्न पाचवा, रामने प्रश्न विचारला, या वाक्यातील कर्म ओळखा। पर्याय क्रमांक 1 राम, पर्याय क्रमांक 2 प्रश्न, पर्याय क्रमांक 3 विचारला आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तर आपण या ठिकाणी क्रियापदाने प्रश्न विचारू। याच्यामध्ये क्रियापद आहे विचारला। तर विचारण्याची क्रिया कशावर होत आहे? प्रश्न। म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। आणि विचारणारा कोण? राम। जर कर्ता ओळखायला सांगितला असता तर आपलं उत्तर राम आलं असतं। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कर्म, पर्याय क्रमांक 2 प्रश्न। प्रश्न सहावा, खालीलपैकी चुकीची संधी ओळखा। पर्याय क्रमांक 1 स्वर संधी, पर्याय क्रमांक 2 विसर्ग संधी, पर्याय क्रमांक 3 स्वरादी संधी आणि पर्याय क्रमांक 4 व्यंजन संधी। म्हणजे या 4 संधीपैकी कोणती एक संधी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वरादी संधी। स्वरादी संधी नसते, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी असतात। प्रश्न सातवा, CPU म्हणजेच डॅश 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 होय। पर्याय क्रमांक 1 सेंट्रल पॉवर युनिट, पर्याय क्रमांक 2 सेंट्रल पॉइंट युनिट, पर्याय क्रमांक 3 सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच CPU। प्रश्न आठवा, उष्णता मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते? पर्याय क्रमांक 1 एम्पियर, पर्याय क्रमांक 2 कॅलरी, पर्याय क्रमांक 3 वॅट आणि पर्याय क्रमांक 4 मीटर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॅलरी। उष्णता ही कॅलरीमध्ये मोजतात। तर एम्पियर हे विद्युतधारा मोजण्याचे एकक आहे आणि अंतराचे एकक मीटर हे आहे। प्रश्न नववा, हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी कशाची आवश्यकता असते? पर्याय क्रमांक 1 जस्त, पर्याय क्रमांक 2 कॉपर, पर्याय क्रमांक 3 लोह आणि पर्याय क्रमांक 4 आयोडीन। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोह।
हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी लोहाची गरज असते. प्रश्न 10वा, चुकीची जोडी ओळखा. यक्षगान कर्नाटक, लावणी महाराष्ट्र, बिहू आसाम आणि कुचिपुडी ओडिसा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कुचिपुडी. कुचिपुडी हा नृत्य प्रकार ओडिसाचा नसून तो आंध्र प्रदेशचा आहे. यक्षगान हा कर्नाटकमध्ये, लावणी हा महाराष्ट्राचा आणि बिहू हा नृत्य प्रकार आसाम. प्रश्न 11वा, विद्युतधारा मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात. पर्याय क्रमांक 1 पॅरामीटर, पर्याय क्रमांक 2 व्होल्टमीटर, पर्याय क्रमांक 3 गॅल्व्हॅनोमीटर आणि पर्याय क्रमांक 4 ॲम्पियर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ॲम्पियर. विद्युतधारा मोजण्यासाठी ॲम्पियर हे उपकरण वापरतात. प्रश्न 12वा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 1 मोझरी, पर्याय क्रमांक 2 कांजूरला, पर्याय क्रमांक 3 अमरावती आणि पर्याय क्रमांक 4 बुलढाणा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोझरी. लक्षात ठेवायचं आहे, खूप वेळा पोलीस भरतीला आलेला प्रश्न. प्रश्न 13वा, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली. पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 2 न्यायमूर्ती रानडे, पर्याय क्रमांक 3 वल्लभभाई पटेल आणि पर्याय क्रमांक 4 बाबासाहेब आंबेडकर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 14वा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही. पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 नागपूर, पर्याय क्रमांक 3 पणजी आणि पर्याय क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे. पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयात खंडपीठ नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 या वर्षी झाली. कधी 1862. आणि मुंबई उच्च न्यायालय हे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी काम करते. प्रश्न 15वा, खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता. पर्याय क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 2 वल्लभभाई पटेल, पर्याय क्रमांक 3 बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि पर्याय क्रमांक 4 डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. प्रश्न 16वा, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो. काय विचारले लक्षात घ्यायचं आहे, राज्यसभेचा विचारलं नाही तर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ विचारला आहे. पर्याय क्रमांक 1 5 वर्ष, पर्याय क्रमांक 2 2.5 वर्ष, पर्याय क्रमांक 3 6 वर्ष आणि पर्याय क्रमांक 4 अगणित. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6 वर्ष. सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष, तर राज्यसभा हे कधीही विसर्जित न होणारं सभागृह आहे. प्रश्न 17वा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा करण्यात आली. आत्ताच आपण पाहिलं आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1862. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 18वा, महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांची संख्या किती. पर्याय क्रमांक 1 99, पर्याय क्रमांक 2 112, पर्याय क्रमांक 3 78 आणि पर्याय क्रमांक 4 48. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 78. लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांची संख्या 78 इतकी आहे. प्रश्न 19वा, मनू भाकेर ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 1 कुस्तीपटू, पर्याय क्रमांक 2 धावबाज, पर्याय क्रमांक 3 नेमबाज आणि पर्याय क्रमांक 4 ओशो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नेमबाज. मनू भाकेर ही खेळाडू नेमबाज या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न 20वा, डी पवार सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय क्रमांक 1 सकर्मक, पर्याय क्रमांक 2 अकर्मक, पर्याय क्रमांक 3 द्विकर्मक आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 द्विकर्मक. कारण या वाक्यामध्ये 2 कर्म आहेत. कोणते 2 कर्म आहेत आपण पाहू. डी पवार सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन करणारे कोण. डी पवार सर.
तर पवार सर हा झाला कर्ता. तर कर्म ओळखण्यासाठी आपण क्रियापदाला प्रश्न विचारूत. कुणाला करतात? विद्यार्थ्यांना. हा झाला एक कर्म. आणि काय करतात? तर मार्गदर्शन. हे झालं दुसरं कर्म. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, द्विकर्मक वाक्य. प्रश्न 20वा. चंद्र ढगामागे लपला. वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय क्रमांक 1 सकर्मक, पर्याय क्रमांक 2 अकर्मक, पर्याय क्रमांक 3 द्विकर्मक. इथं 2 झाले, 3 घ्या. आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अकर्मक. चला तर पाहू अकर्मक वाक्य कसं आहे. चंद्र ढगामागे लपला. लपणारा कोण? चंद्र. हा झाला कर्ता. चंद्र कर्ता. तर लपण्याची क्रिया कोणावर होत आहे? चंद्रावरच होत आहे. म्हणून हे वाक्य आहे अकर्मक. प्रश्न 21वा. रिकामी जागा भरा. डॅश 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 थंडी. पर्याय क्रमांक 1 गारगार, पर्याय क्रमांक 2 कडक, पर्याय क्रमांक 3 बोचरी आणि पर्याय क्रमांक 4 आल्हाददायी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बोचरी. आपल्याला वाटतं कडक थंडी, आपण असं रोज म्हणतो कधी, आज खूप कडक थंडी पडली आहे, किंवा गारगार थंडी असं पण म्हणतो. पण या ठिकाणी व्याकरणाच्या दृष्टीने बोचरी असंच वापरलं जातं. प्रश्न 22वा. हरणाच्या कानात वारे शिरले. कर्ता ओळखा. पर्याय क्रमांक 1 हरिण, पर्याय क्रमांक 2 कान, पर्याय क्रमांक 3 वारे आणि पर्याय क्रमांक 4 शिरले. तर कर्ता ओळखण्यासाठी आपल्याला क्रियापदाला प्रश्न विचारावा लागेल. शिरले. शिरणारे कोण? वारे. म्हणून हा वारे झाला कर्ता. तर शिरण्याची क्रिया कशावर होत आहे? वाऱ्यावर. प्रश्न 23वा. मला सातारी पेढे आवडतात. विशेषणाचा प्रकार ओळखा. पर्याय क्रमांक 1 धातू साधित, पर्याय क्रमांक 2 विशेषण साधित, पर्याय क्रमांक 3 नाम साधित आणि पर्याय क्रमांक 4 अव्यय साधित. तर इथं काय विचारले आपल्याला? विशेषणाचा प्रकार. तर पेढे. पेढे हे झालं नाम. आणि कोणते पेढे? सातारी पेढे. म्हणून सातारा हे एका गावाचं नाव आहे आणि ते नाम आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल नाम साधित. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न 24वा. अष्टविनायकांपैकी पुणे जिल्ह्यात किती आहेत? पर्याय क्रमांक 1 8, पर्याय क्रमांक 2 7, पर्याय क्रमांक 3 6 आणि पर्याय क्रमांक 4 5. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुण्यामध्ये अष्टविनायक एकूण 5 आहेत आणि बाकी रायगडमध्ये 2 आणि अहिल्यानगरमध्ये 1 असे एकूण 8 अष्टविनायक आहेत महाराष्ट्रामध्ये. प्रश्न 25वा. ग्रीन कार्ड हे खालीलपैकी कोणत्या देशातील कायमस्वरूपी रहिवाशांना दिले जाते? पर्याय क्रमांक 1 रशिया, पर्याय क्रमांक 2 इंग्लंड, पर्याय क्रमांक 3 USA म्हणजेच युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि पर्याय क्रमांक 4 ब्राझील. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 USA. जसं भारतामधील कायमस्वरूपी रहिवाशांना आधार कार्ड दिलं जातं, तसं अमेरिकेमध्ये ग्रीन कार्ड दिलं जातं. प्रश्न 26वा. ग्रामपंचायतीचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त उमेदवार किती असतात? पर्याय क्रमांक 1 3 ते 13, पर्याय क्रमांक 2 7 ते 17, पर्याय क्रमांक 3 5 ते 20 आणि पर्याय क्रमांक 4 7 ते 11. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7 ते 17. लक्षात ठेवायचं आहे कमीत कमी आणि जास्तीत जास्त विचारलं आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 27वा. महाराष्ट्र राज्याचे पहिले IGP कोण होते? पर्याय क्रमांक 1 श्री कानेटकर, पर्याय क्रमांक 2 SN कामटे, पर्याय क्रमांक 3 श्री सोमन आणि पर्याय क्रमांक 4 श्री वाकटकर. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. चुकलं तर चुकू द्या, मी सांगतो, पण तुम्ही योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न तरी करायचा आहे. प्रश्न 28वा. भारतीय हवाई दल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 8 डिसेंबर, पर्याय क्रमांक 2 8 नोव्हेंबर, पर्याय क्रमांक 3 8 ऑक्टोबर आणि पर्याय क्रमांक 4 8 जानेवारी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8 ऑक्टोबर.
लक्षात ठेवायचं आहे हवाई दल दिन. प्रश्न 29वा, IPC म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 भारतीय दंड संहिता, पर्याय क्रमांक 2 भारतीय पुरावा कायदा, पर्याय क्रमांक 3 फौजदारी प्रक्रिया संहिता आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारतीय दंड संहिता IPC. आणि फौजदारी प्रक्रिया संहितेला CRPC असे म्हणतात. प्रश्न 30वा, ट्रॅफिक पोलीस अतिशय वेगाने जाणाऱ्या वाहनाचा वेग तपासण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात? पर्याय क्रमांक 1 स्पीड मीटर, पर्याय क्रमांक 2 स्पीड ॲनालायझर, पर्याय क्रमांक 3 स्पीड गन आणि पर्याय क्रमांक 4 स्पीड डेपो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्पीड गन. लक्षात ठेवायचा आहे हा सुद्धा पोलीस भरतीला विचारला गेलेला प्रश्न आहे. प्रश्न 31वा, 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी झाले होते? पर्याय क्रमांक 1 1965, पर्याय क्रमांक 2 1968, पर्याय क्रमांक 3 1969 आणि पर्याय क्रमांक 4 1971. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1969. प्रश्न 32वा, भाववाढीच्या काळात पुढील कोणते परिणाम पाहावयास मिळतात? पर्याय क्रमांक 1 पैशाचे मूल्य घटते, पर्याय क्रमांक 2 पैशाचे मूल्य वाढते, पर्याय क्रमांक 3 वस्तूचे मूल्य वाढते आणि पर्याय क्रमांक 4 वस्तूचे मूल्य घटते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि तर 1 मध्ये काय आहे? पैशाचे मूल्य घटते म्हणजेच पैशाला किंमत राहत नाही आणि पर्याय क्रमांक 3 वस्तूचे मूल्य वाढते म्हणजेच जास्त पैसा द्यावा लागतो एखादी वस्तू घेण्यासाठी. प्रश्न 33वा, राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील डॅश डॅश या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 1 न्यूयॉर्क, पर्याय क्रमांक 2 बोस्टन, पर्याय क्रमांक 3 जिनिव्हा आणि पर्याय क्रमांक 4 पॅरिस. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिनिव्हा. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 34वा, भारतीय लोकशाहीचे सर्वाधिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटनादुरुस्तीने झाले? पर्याय क्रमांक 1 75 आणि 76वी घटनादुरुस्ती, पर्याय क्रमांक 2 72 आणि 73वी घटनादुरुस्ती, पर्याय क्रमांक 3 73 आणि 74वी घटनादुरुस्ती आणि पर्याय क्रमांक 4 74 आणि 75वी घटनादुरुस्ती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 73 आणि 74वी घटनादुरुस्ती. आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की 73 आणि 74वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? 73 आणि 74वी घटनादुरुस्ती ही पंचायत राज याच्याशी संबंधित आहे. प्रश्न 35वा, येथील अल्कोहोलची संज्ञा खालीलपैकी काय आहे? पर्याय क्रमांक 1 C2H2OH, पर्याय क्रमांक 2 C2H4OH, पर्याय क्रमांक 3 C2H8Cl आणि पर्याय क्रमांक 4 C2H3OH. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 C2H2OH येथील अल्कोहोलची संज्ञा. प्रश्न 36वा, डॅश डॅश या अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे खोडाच्या आणि मुळाच्या टोकांवर दिसून येतात. पर्याय क्रमांक 1 नत्र आणि गंधक, पर्याय क्रमांक 2 बोरॉन आणि चुना, पर्याय क्रमांक 3 मॅग्नेशियम आणि लोह, पर्याय क्रमांक 4 पालाश आणि स्फुरद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बोरॉन आणि चुना. प्रश्न 37वा, आतापर्यंत न वापरलेल्या प्रचंड नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा उपयोग डॅश डॅशसाठी केला जातो. पर्याय क्रमांक 1 पेट्रोल, पर्याय क्रमांक 2 खते, पर्याय क्रमांक 3 LPG आणि पर्याय क्रमांक 4 CNG. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खते. आतापर्यंत न वापरलेल्या प्रचंड नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा उपयोग खते निर्माण करण्यासाठी केला जातो. CNGचं लॉंग फॉर्म काय आहे? कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. आणि LPGचं आहे लिक्विड पेट्रोलियम गॅस. लक्षात ठेवायचं आहे. खूप वेळा पोलीस भरतीला विचारण्यात आलेले आहेत हे प्रश्न. प्रश्न 38वा, ध्वनीचे प्रसारण खालीलपैकी कशातून होत नाही? पर्याय क्रमांक 1 स्थायू, पर्याय क्रमांक 2 हवा, पर्याय क्रमांक 3 निर्वाततेतून आणि पर्याय क्रमांक 4 द्रवातून.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निर्वाततेतून. सर्वात जास्त ध्वनीचं प्रसारण स्थायूमधून, त्याच्यानंतर द्रव आणि त्याच्यानंतर हवेतून होतं. प्रश्न 39वा, जम्मू काश्मीरमधील कोणत्या भाषांना अधिकृत भाषा म्हणून मंजुरी मिळालेली आहे? पर्याय क्रमांक 1 हिंदी, डोंगरी आणि काश्मीरी. पर्याय क्रमांक 2 हिंदी, डोंगरी आणि मैथिली. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी 2 झाले, 3 घ्या, डोंगरी, पहाडी आणि मैथिली. पर्याय क्रमांक 4 हिंदी, डोंगरी आणि मैथिली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिंदी, डोंगरी आणि काश्मीरी. प्रश्न 40वा, पशु व प्राण्यांच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा कधी संमत केला? पर्याय क्रमांक 1 1974. पर्याय क्रमांक 2 1985. पर्याय क्रमांक 3 1978 आणि पर्याय क्रमांक 4 1972. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1972. लक्षात ठेवायचं आहे. आणि असेच प्रश्न ज्यावेळी पोलीस भरतीला पेपरमध्ये येतात त्यावेळी हे आपल्याला पाठ नसतात आणि याच अशा प्रश्नांमुळे आपला रिझल्ट जातो. तर हे कधीमधी ऐकायला पाहावयाला भेटणारे प्रश्न खूप महत्त्वाचे असतात आणि ते लक्षात ठेवायचे, कारण खरा रिझल्ट याच प्रश्नांमुळे येत असतो. मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर, लाईक, कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.